रोज तुम्ही पावडर लावून मेकअप लुक क्रिएट करत असाल तर ताईंनो हा व्हिडिओ नक्की पहा। मोजक्या 4 ते 5 वस्तूंमध्ये आपण विदाउट पावडर विदाउट फाउंडेशन मस्त असा ट्रेंडी लुक तयार करू शकतो। खूप छान दिसतो। तुम्ही आलिया भट्टचा हा फोटो पहा आणि तुमच्या लक्षात येणार आहे की कोणता उठून दिसतो। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। कदाचित तुमच्या लक्षात येईल माझ्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची पावडर लावलेली नाहीये, म्हणजे कॉम्पॅक्ट नाहीये, लूज पावडर नाहीये, कुठल्याही प्रकारची पावडर लावलेली नाहीये किंवा फाउंडेशन सुद्धा लावलेलं नाहीये किंवा डेली जी क्रीम असते ती सुद्धा लावलेली नाहीये। आता हा मेकअप लुक कसा क्रिएट केलेला आहे, कारण की बघा आजकाल सेलिब्रिटी सुद्धा असा मस्त असा ऑइली लुक तयार करतात आणि आपल्याला वाटतं की यांनी खूप जास्त महागडे प्रोडक्ट्स वापरले असतील वगैरे। तसं अजिबात नाहीये। आपण फक्त आणि फक्त 4 ते 5 वस्तूंमध्ये खूप स्वस्तामध्ये मस्त मिळणाऱ्या वस्तूंमध्ये हा मेकअप लुक जो आहे तो क्रिएट करणार आहोत। आणि ज्या पण वस्तू मी वापरलेल्या आहेत खालच्या साईडला जिथे तुम्हाला व्हिडिओच्या खालच्या साईडला जिथे तुम्हाला प्रोडक्ट म्हणून छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं दिसतंय तिथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या सर्व वस्तूपर्यंत पोहोचू शकता। यामध्ये एक मॅजिक वस्तू म्हणजे एक जादुई वस्तू वापरलेली आहे आणि ती तुम्हाला खूप जास्त फायदेशीर आहे। कोणती वस्तू आहे ती तुमच्या लक्षात येणारच आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा। ज्यांची पण स्किन ड्राय आहे आणि ज्यांनी पण 30 क्रॉस केलेला आहे त्यांच्या लक्षात येतं नंतर की आपण रोज रोज पावडर लावून किती नुकसान करून घेतलेलं आहे। त्यांची स्किन आणखी ड्राय होत गेलेली असते आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं जर तुमची स्किन थोडीशी ड्राय असेल किंवा ड्राय कडे झुकत असेल किंवा ड्राय होत असेल तर ताईंनो पावडरचा लुक शक्यतो तुम्ही क्रिएट करणं बंद करा। पावडर दररोज लावणं बंद करा। घरच्या घरी राहत असाल किंवा कुठेही छोट्या मोठ्या कार्यक्रमाला तुम्ही जात असाल तर तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीचे लुक्स जे आहेत ते क्रिएट करू शकता आणि ते खरंच खूप सुंदर सुद्धा दिसतात। पावडर लुक पेक्षा पण खूप जास्त असे लुक्स म्हणजे ऑइली लुक्स जे आहेत ते खूप जास्त सुंदर दिसतात। बघा यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची पावडर लागणार नाही, कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन लागणार नाहीये। आता फाउंडेशनचे लुक सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्रिएट करू शकतो, ते हळूहळू आपण नंतर पाहू। पण आज हा जो लुक म्हणजे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीला जो दाखवला तो लुक कसा केलेला आहे ते पाहू, फक्त आणि फक्त 4 ते 5 वस्तूपासून। तर सगळ्यात अगोदर काय केलं, चेहरा वॉश म्हणजे क्लीन करून घेतला। कोणतंही फेस वॉश वापरा, मी जे वापरते ते टॅग केलेलं आहे। तर चेहरा धुवून घेतला, हलकासा कोरडा केला आणि त्यानंतर आपल्याला रोज वॉटर किंवा स्किन टोनर लावायचा आहे। तुमच्याकडे असेल स्किन टोनर तर लावा, नसेल तर रोज वॉटर तुम्ही स्प्रे करा चेहऱ्यावरती। याने काय होतं की आपले जे ओपन पोर्स आहेत ते मिनिमाइज कमी व्हायला मदत होते। तर नक्की तुम्ही स्किन टोनर किंवा रोज वॉटर आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये किंवा दररोज 1 ते 2 वेळा याचा वापर नक्की करावा। बघा रोज वॉटर लावलं आणि किंवा स्किन टोनर लावलं आणि त्यानंतर आपल्याला हे जे आहे ते थोडंसं सुकवून घ्यायचंय। फॅन खाली वगैरे वाळवायची गरज नाही, हलकं 1-2 मिनिट द्या त्याला किंवा 1 मिनिट द्या, त्यानंतर हे सुकून जाईल। त्यानंतर आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर। बघा स्किन मॉइश्चर होणं खूप जास्त महत्वाचं आहे, त्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर हे अजिबात टाळायचं नाही, लावायचंच आहे। कोणतं काय वापरते सगळं काही डिटेल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळूनच जाईल। तर बघा मॉइश्चरायझर लावल्यानंतर हलकासा आपल्याला मसाज द्यायचा आहे, ते स्किन मध्ये आपल्या चेहऱ्यामध्ये मुरवायचंय आपल्याला, म्हणजेच की पाणी ज्या पद्धतीनं मुरतं जमिनीमध्ये त्या पद्धतीनं आपल्याला हे सुद्धा मुरवायचं आहे। आणि त्यानंतर आपल्याला लावायचं आहे सनस्क्रीन लोशन। सनस्क्रीन लोशन अजिबात स्किप करायचं नाही, सगळं काही स्किप केलं तर चालेल पण सनस्क्रीन लोशन अजिबात स्किप करायचं नाही। मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन जे आहे ते लावायचंच आहे। आता बरेच सनस्क्रीन लोशन जे आहे त्यामध्येच मॉइश्चरायझर सुद्धा असतं, तुम्ही त्या पद्धतीनं तसं ते यूज करू शकता। तर मी जे वापरते ते पण तुम्हाला टॅग करून देईल इथं खालच्या साईडला, तर तुम्ही ते पण पाहू शकता। बघा सनस्क्रीन लोशन लावलेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे याला काय म्हणजे खूप मसाज वगैरे द्यायची गरज नाही, हलकंसं लावायचं क्रीम सारखं। आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू इथं मी यूज करणार आहे ते म्हणजे बघा, तर आता आपल्याला ती वस्तू घ्यायची आहे जे की तुमच्या चेहऱ्यावरती एक मॅजिक करणार आहे। आणि खरंच हे जे आहे ना यामुळे तुमचा चेहरा जो आहे तो खूप जास्त नॅचरल दिसतो। कुठल्याही प्रकारचं चेहऱ्यावरती भरभरून मेकअप केलेला नाहीये, नॅचरल आपला स्किन टोन आहे असं इथं भासवतं। आणि याच्या नियमित वापराने स्किन टोन जो आहे तो सुद्धा खरंच सुधारतो। बघा लिपला लावा आणि चिकला लावा, तुम्ही डोळ्यांच्या वरच्या साईडला लावा, जिथं जिथं तुम्हाला आवश्यकता वाटते तिथं लावा। थोडंसं जास्त लावलं म्हणजे तुम्ही जर बाहेर कुठं जात असाल तर थोडंसं प्रमाण जास्त ठेवा, मस्त असा ग्लो दिसणार आहे चेहऱ्यामध्ये। आणि व्यवस्थित लावून म्हणजे ब्लेंड वगैरे करायची गरज नाही आहे, थोडंसं हात फिरवलं की ऑटोमॅटिक स्किन मला मॅच होऊन जातं स्किन मध्ये, आपल्याला ते लेवल होतं म्हणजे की असा वेगळा थर आपल्याला तिथं जाणवत नाही, थोडंसं फिरवायचं बस ते आपोआप ब्लेंड होतं। तर हे लावलेलं आहे, काय लावलेलं आहे तर ॲक्टिव्हचं बीटरूट लिप अँड चिक
टीन आहे, हे खूप जास्त मस्त आहे. जवळपास मी 1.5 वर्ष याला वापरलेला आहे. याचा रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर बघा हे लावलं आणि त्यानंतर तुमचे कोणती पण ज्वेलरी असेल, काजळ, एक ज्यांना पण काजळ सूट होतं त्यांनी काजळ नक्की लावावं. आणि बऱ्याच बघा आता 100तून 1-2 असे असतात व्यक्ती की त्यांना काजळ सूट होत नाही. आता हा माझा अनुभव आहे, माझा वैयक्तिक दृष्टिकोन आहे. तुम्हाला पटेल न पटेल सांगता येत नाही, पण 100तून 1-2 व्यक्ती अशा असतात की ज्यांना काजळ लावल्यानंतर त्यांचं वय जास्त दिसतं. हे मी माझा अनुभव सांगते तुम्हाला. आता तुम्ही ठरवा काय खरं आणि काय खोटं. तर तुम्हाला जर काजळ सूट होत असेल तर काजळ नक्की लावावं. काजळमुळे एक वेगळा लुक असा आपल्याला उठून दिसतो, वेगळा लुक मिळतो. त्यानंतर काजळ लावलेला आहे आणि मग तुमची ज्वेलरी वगैरे जे पण आहे तुमचा पोशाख घाला आणि तुमचा लुक मग स्वतः पहा की किती सुंदर तुम्ही क्रिएट केलेला आहे. काहीच नाही, 4 ते 5 वस्तू इथं वापरलेल्या आहेत आणि इतका सुंदर लुक तुम्ही क्रिएट केलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही या वस्तूंचा वापर जर करून अशा पद्धतीचा लुक जर क्रिएट केला तर तुम्ही खरंच वेगळे दिसणारे आहात. आणि जे चाललेलं आहे आता ट्रेंडमध्ये आहे ते तुम्ही आणि होत आहे ना, तुम्ही घरी राहताना हाच लुक क्रिएट करावा. कारण की रोज रोज पावडर लावणं तितकंसं बरोबर नाहीये किंवा ते सगळे आपल्या स्किनमध्ये जे पण नॅचरल ऑइल वगैरे असतं ते सुद्धा शोषून घेण्याचं काम करतं. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारचे जे लुक आहेत ते नक्की ट्राय करू शकता आणि छान पण दिसतं. खूप मेकअप केला असं सुद्धा दिसत नाही. तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ जर आवडला तर ताईनो व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.